माढा शहर आणि तालुक्याचं ग्रामदैवत असलेल्या श्री माळेश्वरी देवीचा यात्रोत्सवाला जे आहे ते आजपासून सुरुवात झाली। आपण जर पाहिलं तर एकंदरीत पहाटेपासून सकाळपासूनच जे आहे ते मंदिरामध्ये भाविकांची दर्शनाला एकंदरीत या ठिकाणी जे आहे ते आपल्याला गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। पूर्णपणे गाभाऱ्याला जे आहे ते आकर्षक फुलांची सजावट केल्याचं पाहायला मिळते। एकीकडे माळेश्वरी यात्रा पंच कमिटी असेल, दुसरीकडे मंदिराचे देवस्थानाचे ट्रस्टी जे आहेत उदय पुजारी यांच्या माध्यमातून हा यात्रा उत्सव जो आहे तो संबंध माडेकरांच्या सहकार्याच्या भावनेतून जो आहे तो या ठिकाणी पार पडल्याचं पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे। 1700च्या कालखंडामध्ये 17व्या कालखंडात जर आपण पाहिलं तर एकंदरीत राव रंभाराजे निंबाळकरांनी या मंदिराची उभारणी केली होती। एकंदरीत या मंदिराला काय इतिहास आहे आणि यात्रोत्सवाचं काय मुख्य वैशिष्ट्य आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासमोर मंदिराचे गोंधळी मंडळ आहे। काय मामा सांगाल, काय एकंदरीत या यात्रेला असेल आणि मंदिराला काय वैशिष्ट्य आहे? आज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। हा, मी रमेश गोंधळी माडा। आम्ही देवीचे संबळ वाजवून आरतीला वर्षभर आरती करतो। त्यानंतर संबळाचा मान आमच्याकडे आहे। तर नवरात्र उत्सव हा जे सुरू होतो माड्यामध्ये, शेजारच्या सगळ्या पंचकृषीतले लोक नवरात्रापासून उत्सवाला सुरुवात झाली की कोणाचा पहिला उपवास आणि शेवटचा असतो, कोणाचे 5 दिवसाचे असते, कोणाचं खडं नवरात्र नसतं। अशा प्रकारे उत्सवाला सुरुवात होते। आणि ज्या लोकांचं जे काय अश्विन पौर्णिमेला जी यात्रा सुरू होते, 3 दिवस यात्रा भरते। अश्विन पौर्णिमेला यात्रे दिवशी रात्री 12 वाजल्या की लोक आपले दंडवट घालायला चालू करतात। घरामध्ये जो पहिल्यापासून आले परंपरेनुसार हे चालू आहे। तर यात्रेला सुरुवात होताना वाहनं देवीची 8 आहेत। त्यातलं प्राधान्यानं हत्तीवर उत्सव मूर्ती बसवली जाते। हा मान माळी समाजाचा आहे, घोड्याचा मान भांगे समाजाचा आहे, जाधववाडीलाही वाहन आहे, रंदेवाडीला वाहन आहे, वेताळवाडीला वाहन आहे। असे किती वाहन आहेत? असे एकूण 8 वाहन आहेत। तर ह्याला जे ते मानकरी ठरलेले आहेत ते आपापली हजेरी लावतात। आपापली वाहनं छबिना सुरुवात झाली की ते हत्तीच्या पुढे ही सगळी वाहनं असतात आणि हत्तीच्या पुढे आरती असते देवीची आणि आम्ही संबळ वाजवत हा छबिना मातंगी देवीकडे जातो। मातंगी देवीकडे गेल्यानंतर तिथं त्या देवीला भेट असते। भेट म्हणजे तिला साडीचुळी करतात। तिथं देवीची आरती होते आणि उजवं घेऊन छबिना परतीला निघतो। हा छबिना परतीला निघून मंदिरात उजवं घेऊन पुन्हा छबिना जागेवर येतो। हत्ती घेतलेले माळी समाज सगळा उभेच असतात आरती आणि देवीला आत आल्यानंतर 4 वाजतात पहाटेच्या आणि आरती चालू होते। आरती झाल्यानंतर छबिना खाली टेकवला जातो। तर ह्यासाठी प्रत्येक जण परिसरातला असेल, गावातला असेल, ग्रामदैवत ह्यामुळं एक भावनेनं वर्षभरातनं एकदा का होईना कंपल्सरी ह्याला येतात कोजागिरी पौर्णिमेला आणि आईच्या पायावर डोकं ठेवून हा जे आशीर्वाद घेऊन जातात ते त्यांच्या दृष्टीनं वर्षभर त्यांना एक आशीर्वाद म्हणा किंवा एक टॉनिक मिळण्यासारखं मिळतं आणि ते आपली कसा उत्सव साजरा केला जातो आणि भाविक कुठून कुठून येतात? भाविक मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कराड अशा मोठमोठ्या ठिकाणी बाहेरगावी जे गेलेले आहेत ते लोक संपूर्ण ह्या कोजागिरी पौर्णिमेला हजर राहतात। काय देवीचं काय वैशिष्ट्य आहे? जसं की आपण नवसाला पावणारे अनेक देवस्थानची वेगवेगळी वैशिष्ट्य असतात। हा नवसाला पावणारी देवी आहे। अनेक लोकांना हा नवसाला पावलेली देवी आहे आणि पावन होऊन जे झालेले भक्त आहेत त्या अवश्य ह्या देवीला विसरत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।